सर्वांचं महाक्रीडा एडिटेकमध्ये स्वागत आहे. तर हा आपला ERP सॉफ्टवेअर वेबसाईट आणि अँड्रॉइड ॲप म्हणजेच मोबाईलचा ॲप मोबाईलमध्ये चालतो. तर हा आपण कसं वापरायचं ह्याचं थोडक्यात तुम्हाला माहिती मी देतो. तर पहिल्यांदा तुम्हाला गुगलवरती जाऊन, जर तुम्ही कम्प्युटरला वापरणार असाल तर गुगलवरती जाऊन तुम्हाला महाक्रेड.com नावाने सर्च करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला एक नंबरलाच महाक्रेड नाव येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जो युजर नेम पासवर्ड दिलेला असेल तो टाकून तुम्हाला साइन इन करायचा आहे. हा झाला तुमचा डॅशबोर्ड ओपन. तर आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त फंक्शन कोणती कोणती आहेत ते बघूया आणि ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक फंक्शनचं आपण ते काम कसं करतं ते तुम्हाला दाखवलं जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ते थर्ड आय सर्च आहे. थर्ड आय सर्च काय करतं शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला. थर्ड आय सर्च आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा जो शेतकरी असेल किंवा कुठल्याही प्रकारचा कस्टमर असेल त्याचं पास्ट परचेस रेकॉर्ड, म्हणजे त्याने आत्तापर्यंत मार्केटमध्ये किती जागेवरती खरेदी केले त्याचं रेकॉर्ड तुम्ही ह्या फंक्शनमध्ये बघू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बघायचं झालं तर मी तुम्हाला इथं दाखवून देतो. इथं मी कस्टमरचं नाव सिलेक्ट करतोय, नाव टाकतो याच्यामध्ये. तर तुम्हाला हे असं थर्ड आय सर्च दाखवेल तुम्हाला की त्या कस्टमरचं नाव काय, त्याचा आधार कार्ड नंबर काय, त्याचा मोबाईल नंबर काय, त्याचा ॲड्रेस काय, त्यांनी आत्तापर्यंत किती पैसे दिले आणि किती राहिले. तुम्ही जर इथे खाली वेळ तर परचेस रेकॉर्ड नावाचा एक कॉलम असतो. याच्यामध्ये तुम्हाला त्या कस्टमरने कोणत्या दुकानदाराकडून खरेदी केलेला आहे आणि जी त्याची खरेदी झाली त्यातनं त्यांनी पैसे किती दिले आणि टोटल किती देणे बाकी ठेवलं हे तुम्हाला ह्या स्क्रीनमध्ये दिसेल. शिवाय हा ग्रीन कलर जो तुम्हाला दिसतो, हिरव्या रंगाचा जो गोल आहे, हा प्रत्येक 4 महिन्याला बदलतो. म्हणजे जर समजा ह्या कस्टमरनी तुम्हाला 4 महिन्यामध्ये पैसे नाही दिलं तर तो 5व्या महिन्याच्या सुरुवातीलाच नारंगी कलरचा होईल आणि 8 महिने झाले की तो लाल रंगाचा होईल. म्हणजेच लो, मिडियम आणि हाय रिस्क अशा प्रकारचं याच्यामध्ये तुम्हाला इंडिकेटर दाखवला जातो. आणि असंच सेम तो कस्टमर जेवढ्या काय दुकानदारानं खरेदी करेल त्या सगळ्यांचं रेकॉर्ड तुम्हाला इथं याच्यामध्ये दिसेल. तर हे आहे थर्ड आय सर्च. ठीक आहे. यानंतर आपण दुसरं फंक्शन बघू जे आहे ट्रेड. ट्रेडमध्ये तुम्ही 2 प्रकारचा ट्रेड करू शकता. एक म्हणजे याच्यामध्ये ॲग्री कमोडिटी म्हणजेच शेतकऱ्यांचा जो माल निघतो तो तुमच्या थ्रू ट्रेड केला जातो किंवा विकत घेतला जातो. आणि दुसरा म्हणजे तुमच्या दुकानाला किंवा या FPOला लागणारा जो काय खत, औषधी, बियाणं ज्या कंपनीचं लागेल ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं. तर पहिला हा ट्रेडमधला पार्ट पूर्ण झाला. शिवाय डिजिटल स्टॉक बुक आहे. यामध्ये काय केलं जातं, जर तुमचं कृषी सेवा केंद्र असेल तर कृषी सेवा केंद्राला आत्तापर्यंत स्टॉक बुक मॅन्युअली लिहावं लागतं. तर ते इथं डिजिटली मेंटेन केलं जातं तुमचं परचेस आणि सेलच्या बेसिसवर. तुम्हाला मी दाखवू शकतो. इथं मी फर्टिलायझर कॅटेगरी सिलेक्ट केली, 1846 प्रोडक्ट सिलेक्ट केले आणि आजची डेट घेऊन सर्च केलं. तर टोटल ओपनिंग स्टॉक माझ्याकडे -2 होता. न्यू परचेस मी 10 केला होता. कोणाकडून घेतलं त्याचं नाव दिसेल इथं. आणि टोटल स्टॉक 8 झाला होता. हा कुठल्या कस्टमरला विकला आहे तर तो दिसेल सुमितला. 6 बॅगा विकलेल्या आहेत आणि क्लोजिंग स्टॉक 2 झालेला आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला वेगवेगळं खतं, हर्बिसाईड, पेस्टिसाईड आणि सीडचं दिसेल. ठीक आहे. त्यानंतर तुमचं पुढचं फीचर आहे ते बिलिंगचा पार्ट आहे पूर्ण. त्यामध्ये तुम्ही कस्टमर रजिस्टर करू शकता. त्यानंतर त्या कस्टमरचा इनवॉइस बनवू शकता. त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट जर एखाद्या कस्टमरने तुम्हाला काय माल रिटर्न दिला तर ते तुम्हाला याच्यामध्ये रेकॉर्ड दिसेल. शिवाय तुम्हाला प्रत्येक कस्टमरनुसार त्याचं अकाउंट स्टेटमेंट किंवा लेजर काढता येऊ शकतं की त्याने आतापर्यंत पैसे किती दिले आणि किती त्याच्याकडं येणे बाकी राहिलेलं आहे. ठीक आहे. सेम टू सेम तुम्ही इथं सप्लायरमध्ये बघू शकता. ज्याच्याकडून तुम्ही माल खरेदी करता त्याचं नाव तुम्हाला सप्लायर रजिस्ट्रेशनमध्ये टाकून त्याची प्रोफाईल बनवावी लागेल तुम्हाला आणि त्याला तुम्हाला परचेस ऑर्डर द्यावी लागेल आणि त्या परचेस ऑर्डरच्या अगेन्स्टच तुम्हाला स्टॉक तुमचा ह्या सॉफ्टवेअरमध्ये ॲड करता येईल. त्यानंतर आहे त्या जर तुम्ही काय रिटर्न केलं असेल एखाद्या सप्लायरला किंवा तुमच्या डीलरला तर तुम्हाला जे काय रिटर्न केलेलं असेल तुम्हाला याच्यामध्ये दिसेल आणि प्रत्येक सप्लायरचं लेजर तुम्हाला दिसेल की त्या सप्लायरचे टोटल पैसे देणे किती राहिलेले आहेत. त्यानंतर आहे प्रोडक्ट लिस्ट. प्रोडक्ट लिस्टमध्ये काय केलं जातं की वेगवेगळे प्रोडक्ट ह्याच्यामध्ये
तुम्ही कॅटेगरीनुसार ॲड करू शकता. तर आपल्याकडे सध्या ह्या लॉगिनमध्ये ॲग्रिकल्चरच्या सगळ्या कॅटेगरी प्लस खतं, औषधी, बियाणं ह्याची सगळ्या कॅटेगरी आहेत. ह्यात तुम्ही कुठलाही एक कॅटेगरी सिलेक्ट करून काय करू शकता, याच्यामध्ये प्रोडक्ट टाकून इथं प्रोडक्ट नवीन तयार करू शकता. ठीक आहे. तर हा झाला प्रोडक्टचा. त्यानंतर आहे प्रोडक्ट मार्केटिंग. बरोबर. तर प्रोडक्ट मार्केटिंगमध्ये तुम्ही काय करता, तुम्हाला मी प्रोडक्ट मार्केटिंगमध्ये काय केलं जातं की जे काय कंपनी जाहिराती याच्यामध्ये अपलोड करेल ह्या सॉफ्टवेअरमध्ये, त्या सगळ्या तुम्हाला दिसतील आणि त्या जाहिराती तुम्हाला ओपन करून बघायच्यात. समजा इथं तुम्ही बघू शकता, ते काय आहे माझ्याकडे. तर ही अशी ओपन करून बघितल्यानंतर तुम्हाला काय केलं जातं, इन्सेंटिव्ह दिला जातो. शिवाय 6 महिन्यानंतर तुमच्या दुकानाच्या बाहेर काय केलं जातं, एक स्क्रीन लावली जाते ज्याच्यावरती वेगवेगळ्या कंपन्यांची ॲडव्हर्टायझिंग चालवली जाते आणि त्या प्रत्येक स्क्रीनच्या प्रत्येक ॲडव्हर्टायझिंगच्या किंवा जाहिरातीसाठी तुम्हाला 25% पर्यंत नफा दिला जातो. तसंच सेम बँकिंग आणि फायनान्स आहे. बँकिंग फायनान्समध्ये काय केलं जातं की तुम्हाला ज्या बँका आमच्याकडे ऑनबोर्ड होतील सॉफ्टवेअरमध्ये, त्या बँकांचे तुम्हाला इथे डिटेल्स दिसेल. त्यातली जर तुम्हाला एखादी बँकेसोबत लोन घ्यायचं असेल, तुम्ही इथून लोनसाठी अप्लाय करू शकता आणि ते लोन तुमचं तुम्ही आमच्यासोबत 6 महिने आल्यानंतर तुमच्या स्टॉकच्या अगेन्स्ट दिलं जातं. शॉर्ट टर्मसाठी म्हणजे जवळजवळ 4 महिन्यासाठी किंवा एका सीझनसाठी दिलं जातं. शिवाय जर फक्त कृषी सेवा केंद्र असेल तर त्या प्रत्येक कृषी सेवा केंद्रासाठी कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या स्कीम आणलेल्या आहेत. तर त्या स्कीम तुम्हाला इथे दाखवल्या जातील. अण्णासाहेब महामंडळासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. वसंतराव नाईक महामंडळ आहे ज्याच्यामध्ये VJNT वगैरे सगळे येतात OBCवाले, तर ते ह्याच्यातून अप्लाय करू शकतात. ॲग्रिकल्चर फंडसाठी सगळेजण आहेत त्याच्यामध्ये. ॲग्री क्लिनिकला पण सगळे ॲग्रिकल्चर स्टुडंट अप्लाय करू शकतात. त्यानंतर रिपोर्ट्समध्ये तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स बघू शकता. जसं किती ऑर्डर तुमच्या ॲक्सेप्ट झाल्या, किती तुमच्या कंपन्या रजिस्टर आहेत किंवा तुमच्याकडे किती कस्टमर रजिस्टर आहेत. बरोबर. तर ह्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील रिपोर्ट्समध्ये. त्यानंतर तुमचा सेल्स रिपोर्ट दिसेल. सेल्स रिपोर्टमध्ये तुम्ही इथे बघू शकता की किती ऑर्डर तुमच्या ॲक्सेप्ट झाल्या, आयटम किती आहेत तुमच्याकडे, त्या प्रोडक्ट लिस्टचे जे तुम्हाला त्यानुसार स्टॉक दिसेल. तुम्ही आतापर्यंत किती प्युअर रेडी केलं किंवा जनरेट केलं ते तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. इनवाईस रिपोर्ट, जे तुम्ही एवढे काही इनवाईस तयार केले त्याचे रिपोर्ट्स तुम्हाला इथे दिसतील. तुम्ही किती गोष्टींची मागणी कंपनीकडे केली, खत, औषधी, बियाण्यांची महागडेकडं, किंवा ते तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल. तुम्ही तुमच्या दुकानातून काय काय माल विकला गेला आणि किती विकला आतापर्यंत तो तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. आणि फायनली म्हणजे लेजर. लेजरमध्ये तुम्ही प्रत्येक सप्लायरचं वगैरे लेजर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तर अशा प्रकारचं हे एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ होता, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सॉफ्टवेअरची ओळख करून दिलेली आहे आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाईल की ते फंक्शन कसं वापरायचं आहे. धन्यवाद.